अफवा या मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्या जातात की कारखान्याबद्दल काहीतरी बोलायचं, वेडवाकडं बोलायचं, काहीतरी माझ्यावर टीका करायचं. का तर मला का झालं तर का माझ्यावर टीका करते तेच कळत नाही. मी एवढा वेळ देतो तरी सुद्धा माझ्यावर टीका करतात. 14 साली काही लोकांनी माझ्यावर टीका केली की यांनी वजन काटा मारलेला आहे. मग आम्ही कोर्टात गेलो. कारखान्याच्या वतीनं 5 कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. 5 कोटींचा. 5 कोटी किंमत कारखान्याची होत नाही, अब्रू गेलेली होत नाही, पण तरी काही निमित्त दिलं पाहिजे. केस दाखल केली. आरोपी हजर व्हायला तयार नाहीत. एकदा वकील दिला फक्त. स्वतःची साक्ष द्यायला तयार नाहीत. पेपरवाल्याची साक्ष झालेली आहे, एका पेपरची राहिलेली आहे. का हो तुम्ही आमच्यावर आरोप करता काटा मारला म्हणून, आणि तुमच्या कारखान्यात मात्र काय घडतं हे सगळ्या जगाला माहित आहे. काटा मारीतनं घडलं ना, हे कशातनं घडलं का, काय असं वादातनं काय घडलंय का? निवडणूक ही 5 एप्रिलला होते आणि त्या निमित्तानं प्रचार आता सुरू आहे. कारखान्याचा हंगामही सुरू आहे. कारण सहकारी कारखाना हा नोंदलेल्या ऊसाचं गळीत झाल्याशिवाय बंद करता येत नाही. खाजगी कारखानदार हे त्यांचा रिकव्हरीचा टक्का खाली आला, ऊसातली साखर कमी आली की लगेच ते बंद करतात. आपल्याला तसं करता येत नाही. आता आजपासून थोडंसं क्रशिंग 8,500च्या आत होईल. कारण सगळं गोळा करून आणायचं आहे. ऊन वाढलेलं आहे. अडचणीचे फळ आहेत, काही वादाचे फळ आहेत, काही तक्रारीचे फळ आहेत, काही ठिकाणी काही लोकांनी मुद्दाम पाणी सोडलेलं, असे काही फळ आहेत. त्यामुळे वेळ लागतो तिथे. मूळ आपल्या कारखान्याची स्थापना कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर जबाबदारी सर्व देण्यात आली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी सर्व सहकार्यांना बरोबर घेतलं आणि या कारखान्याचं कामकाज सुरू केलं. आणि हे करत असताना त्यावेळी सांगितलं होतं का त्यावेळी आपला कारखाना होता 1250 मेट्रिक टनाचा आणि 74 साली सांगितलं होतं की आम्ही 10,000 मेट्रिक टन गळीत घेणार. अनेकांनी आपल्याला वेड्यात काढलं. हे कसं शक्य आहे, 10,000 कसं शक्य आहे? का त्या परिस्थिती अशी होती की कुठं जिथं विहीर आहे तिथंच ऊस होता. बोरचा विषयच नव्हता. नदीच्या काठला ज्यांची परिस्थिती बरी आहे, ज्यांच्या योजना आहेत, त्यांचा ऊस होता. लिफ्ट इरिगेशन मोठ्या प्रमाणावर नव्हत्या आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्रही कमी होतं. आपण 74 साली कारखाना सुरू केला, तो 1250 मेट्रिक टनांनी केला. एक चव्हाण साहेबांनी केलं. तर मूळ सुरुवात अशी होती की कराड उत्तरसाठी कारखाना पाहिजे होता. नंतर आपण कराड उत्तरमध्ये आलो. परंतु चव्हाण साहेबांनी सांगितलं की निव्वळ उत्तरमध्ये तुम्ही कारखाना घेतला तर तो चालू शकेल, कारण कृष्णा नदी आहे, कोयना नदी आहे, येणारं कॅनॉलचं पाणी आहे. पण जर तुम्ही शेजारचे तालुके त्यात घेतले तर त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो. आणि मग त्याप्रमाणे जुना खानापूर तालुका 56 गावं, 36 गावं ही खटाव तालुक्यामधली, आपल्या तालुक्यातली ही गावं, नागझरी आर्वीपासून वाटारपासून इकडं रहमतपूरपर्यंत, आपशिंगेपर्यंत, सापपर्यंतची गावं, याचा यामध्ये समावेश करण्यात आला. सातारा तालुक्याची काशीपासून ते कामेरीपर्यंतची नदीच्या दोन्ही बाजूची गावं आणि मूळच्या कराड उत्तर मतदारसंघामधले कराड शहरापासून ते पाली, हरपळवाडी, पुन्हा असंच उमराज, हायवेचा पट्टा सगळा, कराड शेजारचं वारुंजी, गोटे, मुंडे, खुर्शी, सैदापूर, गोवाऱ्या असं हे कार्यक्षेत्र होतं. पण त्या काळामध्ये पुन्हा कराड दक्षिण मधली सुद्धा केस्यापासून ते आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, तांबवे, साजूर या भागामध्ये, सुपणे या भागामध्ये सुद्धा सभासद करण्यात आले. आणि मग लोकांना जसा विश्वास झाला की बाबा हा कारखाना आहे, कारण त्या आतासारखी परिस्थिती होती. आता कसं आहे, आता परिस्थिती अशी आहे की अनेक कारखाने झालेत, खाजगी झालेत. त्यामुळे ऊस कुठं ना कुठं जातो आणि लोक सुद्धा नेतात ऊस, लोक देतात. लोक थांबायची मानसिकता कुणाची राहील नाही. ही महाराष्ट्राचं चित्र आहे. हे सह्याद्री कारखाना चित्र सगळ्या महाराष्ट्राचं चित्र आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मग जसजसा ऊस वाढत गेला तसतशी कारखान्याची विस्तारवाढ करण्यात आली. आपण ती विस्तारवाढ करत असताना 1250 पुन्हा आपण 2,500 टनावर गेलो. पुन्हा नंतर 93-94 साली 5,000 मेट्रिक टनावर गेलो.
नंतर 96-97 साली आपण त्यात पुन्हा वाढ केली, 7,500 टनांना आपण गळीत करायला लागलो. आणि ज्या वर्षी विस्तार वाढ केली, योगायोगानं त्याच वर्षी ऊसाचं प्रचंड असं उत्पन्न झालं. आपल्याला 95-96 साल आठवत असेल, त्यावेळी प्रचंड असं उत्पन्न झालं. पावसाळा येईपर्यंत कारखाना चालला. आणि तेव्हापासून एक आपल्याला ग्रहण लागलं की आपल्याला विस्तार वाढायला परमिशन मिळालं नाही. आपण प्रयत्न केला, ऊस ज्याप्रमाणे वाढतोय त्याप्रमाणे प्रयत्न केला, परंतु 97 घटना दुरुस्तीचा विषय आला. शासनाने निर्णय घेतला की तुम्हाला यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तो काळ गेला. 14 ते 19ला भाजप सेने सरकार आलं. त्या काळामध्ये आपण प्रयत्न केला, आपल्याला यश मिळू शकलं नाही. 19 साली मला तिसऱ्यांदा या विभागानं आमदार म्हणून निवडून दिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पणन विभागाची आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. आणि त्यामुळे मी आपल्या कारखान्याची परमिशन मी स्वतःच घेतली आणि मग त्याचा DPR केला. DPR म्हणजे प्लॅन आहे. आता हे समोर घर बांधायचं चाललंय. कॉन्ट्रॅक्टरने प्लॅन एस्टिमेट काढला असेल, स्टील किती लागेल, सिमेंट किती लागेल, विटा किती लागतील, चौकटीची किंमत काय, मजुरीची किंमत काय, कलरची किंमत काय, लाईट फिटिंगची किंमत काय, फर्निचरची किंमत काय, हे सगळं एस्टिमेट केलं जातं. तसं एस्टिमेट आपण केलं. पण रशिया आणि युक्रेनचं युद्ध आलं, स्टीलचे दर वाढले, DPR पुन्हा बदलावा लागला, प्लॅन एस्टिमेट पुन्हा बदलावलं. त्यात काही काळ गेला. काम सुरू झालं, एक चांगल्या प्रकारचं काम गती घेतली. परंतु 23 मे 23ला मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये शेड पडलं. ते त्या मुख्य इमारतीच्या पूर्वेचं शेड पडलं. नुकसान प्रचंड झालं, कारण जवळजवळ 32 मीटर हाईट होती त्या शेडची. पण नशीब चांगलं की जीवितहानी काही झाली नाही. आणि या काही गोष्टीमुळे आपल्याला उशीर हा विस्तारवाढी करण्यासाठी झाला. आता मी इथं काय करतोय की गेले 50 वर्षाच्या काळामध्ये काय घडलं हे आपल्याला माहीत तर पाहिजे, आपल्या नवीन पिढीला माहीत पाहिजे की आपलं सुद्धा पुनरावलोकन झालं पाहिजे. यासाठी मी हा 50 वर्षाचा चार्ट नेहमी बरोबर फिरतो. ज्यावेळेस 74-75 साली आपण कारखाना सुरू केला, त्यावेळेस आपली नोंद होती 3,395 हेक्टर नोंद होती. किती होती? 3,395 हेक्टर. आणि त्यावेळेस आपल्याला आपलं 1,57,000 टन गळीत झालं आणि 74.180 हे हेक्टर आपल्याला उत्पन्न मिळालं. हेक्टरमध्ये 74 टन मिळालं. आता 75, 76 आहे, 76, 77 आहे, 77 सगळी साल आहेत. पण मी काही गाळून तुम्हाला सांगतो की 3,395 पुन्हा 3,800 असं होत 4,000 वर गेलं. 80-81ला ते झालं 5,741 हेक्टर नोंद झाली. नोंद ही वाढत गेली, लोकांना विश्वास निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा 81-82ला 7,767 झालं, 82-83ला 9,000 झालं, पुन्हा 83-84ला 7,000 वर आलं, पुन्हा 5,000 आले, पुन्हा 5,000 आले, पुन्हा 6,000, पुन्हा 6,800, 7,900, 89-90ला पुन्हा 9,500, पुन्हा 9,580, 92-93ला 11,733 हेक्टर एवढी नोंद झाली. हे का वाढली नोंद? शेतकऱ्याने स्वतः बागायत केलं, त्याचप्रमाणे कारखान्यानं जी ताकद मिळाली त्याच्या आधारावर कारखान्याच्या कृष्णा आणि कोयना नदीच्या दोन्ही तीरावर लिफ्ट इरिगेशन उभ्या केल्या आणि ज्याची जबाबदारी ही सह्याद्री कारखान्याने घेतली. जबाबदारी याचा अर्थ असा की थक आम्ही घेतली. आरफळचा कॅनल आला, त्यातून पाणी वाढलं. तो 99 साली कॅनल आला, त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि मग हे घडत एक साल मी तुम्हाला सांगतो 95-96 आपण लक्षामध्ये ठेवा. 22वा आपला जवळजवळ तो हंगाम होता आणि त्यावेळेस आपल्याकडे नोंद झाली होती 18,513 हेक्टर नोंद झाली. किती झाली होती? 18,513 हेक्टर. त्यावेळेस खाजगी कारखाने कुठे नव्हते, सहकारी कारखाने जवळजवळ नव्हते. आणि त्या वर्षी नोंदलेल्या 18,513 पैकी 17,051 हेक्टर ऊसाचं गळीत आपण केलं. म्हणजे अन्यत्र ऊस जवळजवळ गेला नाही. का गेला नाही? कारखान्यात नव्हता ना, जायचं कुठं? सहकारावर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नव्हता.
आणि त्यावेळेस आपलं गळीत झालं 12,50,748 टन एवढं आपलं गळीत झालं. हेक्टर उत्पन्न पडलं 72,686 आणि वर्षाचे दिवस 365. वर्षाचे दिवस 365, त्यापैकी 251 दिवस कारखाना चालला. 8 जुलैला आपला पट्टा पडला. 8 जुलैला. हे का झालं शक्य? तर सहकार असल्यामुळे शक्य झालं. पुन्हा नंतरच्या काळामध्ये काही कारखाने निर्माण झाले, ऊसाचं अन्यथाचं प्रमाणही वाढत गेलं, पण नोंद मात्र काय कमी झाली नाही. कारण काय? तर ड्रीपचा वापर वाढला, पट्टा पद्धत आली आणि त्यामुळे नोंद ही वाढत वाढत सातत्याने गेली. आज आपण जर बघितलं तर दुसरं तुम्हाला मी एक साल सांगतो की साधारणपणे 12-13 सालाच्या हंगामापर्यंत 82 टनापर्यंत हेक्टरी आपलं ॲव्हरेज होतं. पण नंतर काय घडलं की 13-14 पासून 103 टन हेक्टरी ॲव्हरेज झालं. पुढच्या वर्षी 109, पुन्हा 108, पुन्हा 94 आलं, पुन्हा 114, पुन्हा 100, पुन्हा 101, पुन्हा 117, पुन्हा 119. गेल्या वर्षी 112 हेक्टरी नोंद होती. म्हणजे एका हेक्टरमध्ये 112 टन एवढं उत्पन्न होतं. हे शेतकऱ्यांनी कष्ट केल्यामुळे शक्य झालं. आता प्रश्न कुठला राहतो? प्रश्न सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो ऊस लवकर का जात नाही हा प्रश्न आपणा सर्वांच्या पुढे राहतो. साहजिक आहे, प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. आणि त्यामध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर पूर्वी काय होतं, जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल, आळसाली लागण करायचं म्हणजे एक दिव्य काम होतं. बैलगाडीमध्ये ऊस भरायच्या, मोळ्या घ्यायच्या, ऊस तोडायचा आणि मग ती बैलगाडी बांधीला न्यायची. चिखलातनं धावची बैलगाडी असायची, बांधावर ऊस न्यायचा, तिथं सोलायचा, त्याची मुळी बांधायची सोललेल्या ऊसाची, मग त्या वाकुरी ओढल्या असत्या वाकुरीवर नेऊन टाकायचे. आणि मग ऊस लावणारी गँग आल्यानंतर मग त्यातला एक मोरक्या विळ्यानं 3-3 डोळ्याच्या कांड्या मारत मारत तो जायचा आणि मग लागण केली जायची. सुदैवाला लागण केली, त्याविषयी पाऊस पडला, बरं वाटायचं. पण पाऊस नाही पडला तर पाणी दिलं पाहिजे. पाणी दिलं वाकुऱ्यात तर पाणी बरं. पूर्वी अशी पद्धत होती की ऊस म्हणजे निव्वळ काळ्या मातीतलं पीक आणि जास्त पाण्याचं पीक. त्यामुळे आपण निम्मी सरी तर भरायचो, निम्मी सरी तर भरली जायची. आणि जर पाऊस पडला पुन्हा तर मग लागण त्या ठिकाणी मग डाल पडायची. डाल पडायची म्हणजे तिथल्या डोळाचं उगवायचं नाही. बरं, लागण करत असताना त्यावेळीची टेक्नॉलॉजी प्रमाणे एक काय लोकांची धारणा अशी होती की डोळा वर पाहिजे, डोळा वर पाहिजे. पण डोळा वर पाहिजे गोष्ट खरं आहे, पण ज्यावेळेस एक डोळा वर येतो त्यावेळेस 2 डोळे किंवा 1 डोळा खाली जातो ना. म्हणून शास्त्र त्याचं काय सांगतं की कांडी लावताना अंगठा हा डोळ्यावर ठेवायचा आणि अंगठा डोळ्यावर ठेवून ती लावायची असते. आता काय घडले, आता क्रांती काय घडलेली आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये रोपवाटिका तयार झाल्या. जशा रोपांच्या तशा 1 डोळ्याचं बियाणं तयार करण्याच्या नर्सरी तयार झाल्यात. आणि आपण जर ठरवलं की 1-1.5 एकर आपल्याला लागण करायची आहे तर त्यासाठी मग आपण त्या नर्सरीवाल्याला फोन करतो की मला अशी लागण करायची आहे, तुझ्याकडे बियाणं तयार आहे का? तो असेल तर सांगतो किंवा त्याची तारीख सांगतो आणि पुढं आपल्याला विचारतो, रोप नुसती पोच करू का लावून देऊ? आपण म्हणतो लावून बी दे बाबा. मग ते लावून घेतात. 1 जून ते 15 जून तुम्ही लक्षामध्ये घ्या सगळ्यांनी, हा प्रश्न सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा नाही. हा प्रश्न अजिंक्यतारा कारखान्याचा आहे. हा प्रश्न किसनवीर सहकारी कारखान्याचा आहे. हा प्रश्न राजाराम बापू सहकारी कारखान्याचा आहे. कृष्णा सहकारी कारखान्याचा आहे. वारणा सहकारी कारखान्याचा आहे. मी परवा पतराव कदम साहेबांच्या पुण्यतिथीला 9 तारखेला गेलो, तिथं सोनहिरेचाही तोच प्रश्न आहे, क्रांतीचाही तोच प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर 1 ते 15 जूनमध्ये जवळजवळ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 7,200 ते 7,300 हेक्टर एवढी आडसालीची लागण होते. कारखाना साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्वच ऊस नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जाऊ शकत नाही. घास आपला किती? 7,500 टनाचा. पण 7,500 टनाचा आपला घास असताना आपलं गळीत किती होतं
तर ते गळीत होत असताना आपण जर बघितलं तर हे गळीत साधारणपणे आपण बघितलं तर ते माझ्या उसाचंच नेमकं स्लिप आले. हे गळीत साधारणपणे 8,000, त्यानंतर पुन्हा 7,800, 7,800, 8,200 एका दिवसात सांगतोय मी तुम्हाला. 8,200 त्यानंतर पुन्हा 8,000 असं 7.5च्या पुढं सातत्यानं आहे. मध्यंतर तर 9,000 चाललं होतं. 8,300 त्यानंतर 7,900 असं चालतं. आता कालपासून काय झालंय की कालपासून बरेचसे गट आता संपत आले. उसाचं क्षेत्र कमी राहिलेलं आहे आणि पहाटे 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आज साधारणपणे व्हायला पाहिजे होतं गळीत हे 2,500 टन व्हायला पाहत. ते झालंय किती? ते झालेलं आहे 1020 टन झाले फक्त. आणि 12 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे अजून 1.25 तास अवकाश आहे. त्यावेळेस साधारणपणे 2600-2700 झालं पाहिजे. ते आतापर्यंत झालेलं आहे 2179. म्हणजे ते आता 1.25 तास म्हणल्यानंतर 2200 ते म्हणजे 2500 क्रॉस करेल. ते 2500 क्रॉस करेल. आणि यार्डात आता ऊस आहे 766 टन आहे की जो संध्याकाळी आता वाढत जाईल. संध्याकाळी वाहनं येते आणि मग अशा प्रकारचं गळीत हे आपलं सुरू आहे. गळीत हे निश्चित क्षमतेपेक्षा जास्त सुरू आहे. प्रश्न कुठं येतो आला आपला की आपल्याला विस्तार वाढ करायला परवानगी मिळाली नाही आणि ती परवानगी आता मिळाली. ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. त्याचं बॉयलरचं फायरिंग सुरू झालंय. त्याचं बॉयलर क्लीन करायचं किंवा ब्लोईंग करायचं हे काम कालपासून सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्टीम बाहेर सोडली जाते. ती सोडल्यानंतर पुन्हा मग टर्बाईनला जोडली जाईल. आपण ऊसाच्या दराची परंपरा ही सातत्याने ठेवलेली आहे. आता या निवडणुकीमध्ये काय घडलं की विधानसभेला आपला पराभव झाला. राजकारणामध्ये चालतं जय पराजय असतो. पण पराभव झाल्यानंतर आम्ही काही खचलो नाही. आम्ही सगळे लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. संध्याकाळी बाहेर पडलो. शेवटी राजकारणामध्ये हे चालतं. सगळ्या महाराष्ट्रात घडलं. ते आपल्या कराड उत्तरमध्ये घडलं. त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. पण काही लोकांना असं वाटलं की आता विधानसभा गेली म्हटल्यानंतर कारखान्याची निवडणूक सुद्धा आपण लढली पाहिजे. जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. पण मुद्दा काय तर लागतो ना. आता उदाहरणार्थ असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीला लाडक्या बहिणी आल्या. आता लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे. तो विषय होता. कर्जमाफी करतो म्हणले. केली का कर्जमाफी? जुनं अजून 50,000 रुपये अनुदान राहिलंय. जे अमाऊंट राहिलंय का नाही जुनं अजून त्या ठिकाणी राहिलं. मी सहकार मंत्री असताना आम्ही प्रोव्हिजन केली होती. पण एकनाथ शिंदे साहेबांचं शासन आलं. त्याने तो रक्कम इतर ठिकाणी डायव्हर्ट केली. कोण बोलत नाही काय नाही. आम्ही काय बोलत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विषय काय आहे का? विषय काही नाही. आमच्यावर काय भ्रष्टाचार आरोप आहे का? आम्ही चुकीचं वागलोय काय किंवा आरेरावीनं वागलोय का? बरं दर कमी दिलाय का? उलट दर जास्त देतो ना आम्हाला त्रास होतो. व्यक्तीच्या बाळासाहेब पडला त्रास होतो. जास्त दर देतो म्हणून. हे कोणाचं ऐकत नाही. कोणाचं काही तर करतो. मागे एकदा असं घडलं. साखर शिल्लक होती. आपण उशिरा विकली. त्यावेळेस 2400-2500 दर चालला होता. आपण 2700 दिला. पुन्हा नंतर 2700-2800 दर चालला होता. त्याच दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडं उत्पन्न जास्त झालं. आपण साखर ही कारखान्याच्या मागच्या बाजूला ठेवली आणि कारखान्याच्या समोरही ठेवली. आणि कारखान्याच्या समोर साखर ठेवल्यानंतर त्या ढीग मोठा झाला. कारखान्याची इमारत दिसत नव्हती. संपूर्ण नाही पण काही दिसत नव्हती. मग विरोधक टीका करतात ना. राजकारणामध्ये टीका करणं हे फार सोपं काम. फार म्हणजे फार सोपं. टीका करायला काय लागतो? माईक असला आणि बोललं काय अडवं तिडवं की काय नाही. मग माझ्यावर टीका. पण टीका करायला काय हरकत नाही. मी चेअरमन आहे. मी आमदार आहे. मग अरे तुर याला कळत नाही. याला जी अक्कलची गाठ नाही पडली. साखर एवढी ठेवल्या की कारखान्याची इमारत दिसत नाही. मग मी एका सभेत उत्तर दिलं की गोष्ट खरे साखर ठेवलेली आहे समोर. पण मालकाला दिसावं अशी ठेवलेली आहे. मागच्या मागे जातात ना. अनेक कारखान्यामध्ये साखर मागच्या मागे जाते. कळत बी नाही कोणाला. कोणाच्या लक्षात बी येत नाही. शेतकरी विचारत नाही. आता तुम्ही बघा इथल्या रहमतपूर बसल्या कारखान्यावर वजनात घोळ झाला. कारखाना चालू आहे का नाही?
लोक सरळ म्हणतात जाऊ दे 2 टनानं काय होते आपलं. असं चालून चालणार नाही. आपण कष्टानं पिकवलेला ऊस असा 2 टनानं 1 टनानं दुसऱ्याला देण्यासाठी आपण कष्ट करत नाही. रात्री अपरात्री शेतात आपण त्यासाठी जात नाही. आणि मग त्या वर्षी काय आलं की ती साखर जास्त राहिली, आपण विकली साखर. विकल्यानंतर पैसे आले, प्रचंड पैसे आले. मग पैसे आले म्हणून काय आम्ही काय कारखान्यासाठी वापरले का? आम्ही सभास्थान दिले, तेव्हा 3260 रुपये दर दिला. सगळ्यात जास्त दर महाराष्ट्रामध्ये त्यावेळी 3000च्या पुढं पहिल्यांदा सह्याद्रीने दिला. त्रास झाला आम्हाला, म्हणजे व्यक्तीच्या आम्हाला त्रास झाला, पण दिला आम्ही. म्हणजे सहकारामध्ये हे सर्वसामान्यांसाठी करायचं असतं. त्यामुळे या कारखान्यामध्ये मुद्दा कुठलाही नाही. मुद्दा असं काय आहे का बाबा दर कमी दिलाय काय घडलं असं काय का? एक मुद्दा आहे, ऊस जात नाही, त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढलेलं आहे. आता वजन काटे आपले सगळे अचूक आहेत, तरी सुद्धा गैरसमज पसरवला जातो. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर ही रेड पडते, एकदम अचानक रेड येते. तसं मी एकदा पंढरपूरला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये. मला फोन आला की अशी कमिटी आलेली आहे. म्हणलं ठीक आहे, त्यांना ते वजन द्या, त्यांना वजन द्यायला लागतात. नाही, त्यांनी वजन नाही घेतले, त्यांनी एकच ट्रॅक्टर घेतला आणि तो सर्व काट्यावर फिरवत आहेत. सर्व काट्यावर 500 काट्यावर फिरवला, वजन सारखं भरलं. तर त्याला काय वेळ गेला ना, तेवढ्यात काय झालं, फोटो काढले की लगेच व्हॉट्सअपला सह्याद्री कारखान्याच्या काट्यात गोळ. काय लोक विश्वास ठेवतात. मी त्यानंतर जयपूरला गेलो, तिथं मला काय शेतकऱ्यांना सांगितलं की मी आपल्या कारखान्याच्या काट्यावर गेलो होतो, 15 मिनिटं मी होतो, मला कुणी हटकलं नाही. म्हणजे मला कोण असं म्हणलं नाही की तू का थांबलायस तिथं. बाकी कारखान्याच्या काट्यावर आम्हाला जाऊन देत नाहीत, आपण तसं कोणाला अडवत नाही. एकदा असं घडलं, आपल्याच गावचं मला वाटतं उदाहरण असं, गुजरवाडीचं 14 साली घडलं. 14 साली काही लोकांनी माझ्यावर टीका केली की यांनी वजन काटा मारलेला आहे. मग आम्ही कोर्टात गेलो. कारखान्याच्या वतीनं 5 कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. 5 कोटींचा. 5 कोटी किंमत कारखान्याची होत नाही, आबरू गेलेली होत नाही, पण तरी काही निमित्त दिलं पाहिजे. केस दाखल केली, आरोपी हजर व्हायला तयार नाहीत. एकदा वकील दिला फक्त, स्वतःची साक्ष द्यायला तयार नाहीत. पेपरवाल्यांची साक्ष झालेली आहे, एका पेपरची राहिलेली आहे. का हो, तुम्ही आमच्यावर आरोप करता काटा मारला म्हणून, आणि तुमच्या कारखान्यात मात्र काय घडतं हे सगळ्या जगाला माहित आहे. काटामारीतनं घडलं ना, हे कशातनं घडलं का, काय असं वादातनं काय घडलंय का? मग अशा प्रकारची प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येते. त्याचा वेळीच आपण बंदोबस्त करणं सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यामध्ये आता आपण चांगल्या प्रचार इश्यू उभ्या केल्या. त्याच पद्धतीनं 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण एक निर्णय घेतला की 1 एप्रिलपासून आपण सभासदांना मोफत साखर गावपोच देणार आहे. मी तुम्हाला कारखान्यावर यायची गरज नाही, पण त्याला शेअर असला पाहिजे. तुम्ही जे म्हणला ना, शेअर आपण देतो, पण जर ऊसच जर घातला नाही तर कसा बस करणार? आता तुम्ही सुद्धा, तुमचा ऊस येतो का? नावानं नाही, पण तुम्ही अडसाले लावलाय, तुम्ही अजून नोंद केली नाही. करायला पाहिजे ना. नाही, पण ते अडसाला नोंद करा ना तुम्ही. ते अडसाला लावल्या नोंद करा ना तुम्ही, आणि खातं ट्रान्सफर करून घ्या. ते मी तुम्हाला सांगतो पुढे नोंदीचं. ते आमचे आरोप होते ते पुढे सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळे ऊस हा कारखाना घातला पाहिजे. आणि स्वाभिमानी शेतकरी किंवा कष्टकरी शेतकरी हा आपली खऱ्या अर्थानं ताकदी आहे. आपल्या कारखान्याचे एकंदर ॲसेट्स काय आहेत, म्हणजे प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो मी. आपले मूळ गोडाऊन हे 11 लाख क्विंटलचे गोडाऊन. या आदरणीय पी डी पाटील साहेबांनी 11 लाख क्विंटलचे गोडाऊन मांडले. या विस्तारवाढीमध्ये 3.5 लाखाचं एक आणि 1.5 लाखाचं एक, असं 5 लाख क्विंटलचे गोडाऊन आपण बांधलेत की 11 + 5 16 लाख क्विंटल साखर आपण गोडाऊनमध्ये ठेवू शकू एवढी क्षमता आपली झाली आहे. आपली डिस्टलरी मूळची ही 50,000 लिटरची आहे, ती आता पूर्ण कर्जमुक्त आहे. दुसरी एक डिस्टलरी केंद्र सरकारनं मध्यंतरी धोरण अवलंबलं की त्यामध्ये जे कारखाने BHV पासून इथेनॉल तयार करतील त्यांनी जर डिस्टलरी केली तर त्यांना जे व्याज असतं त्यातलं निम्म व्याज देण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतली. आणि त्याप्रमाणे आपण
1,00,000 लिटरची एक इथेनॉल तयार करणारी डिस्टिलरी उभी केली आणि ती डिस्टिलरी उभी केल्यानंतर त्यामध्ये कागद कुठे बघायची का मगाशी दिलेले कागद कुठे येते का आणि त्यामध्ये 1,00,000 लिटरची डिस्टिलरी आपण उभी केली. त्याचा IM म्हणजे त्याचं आपल्याला परमिशन मिळाली 1/9/21 मिळाली. राज्यस्तरीय समिती आहे, त्या समितीनं आपल्याला तिथं ही मान्यताही दिली आणि ही मान्यता दिल्यानंतर मग आपण त्याचा DPR केला. मी प्लॅन एस्टिमेट तो किती केला तर 132 कोटी झाला. 132 कोटीचा तो झाला आणि 132 कोटीचा झाल्यानंतर मग तो DPR मध्ये 132 कोटी जर असेल ना तर सहकारामधलं आहे तर ते सहकारामधलं हे 132 कोटीचं किमान 140 कोटी झालं पाहिजे ना. किंमत वाढतेच की का कमी होती. घर बांधताना आपण 10 लाखात ठरवलं तर 10 लाखात होतं का. आम्ही संचालकांनी तो जो प्लॅन्ट आहे तो 132 कोटीचं त्याचं एस्टिमेट, कारखान्यानं त्यामध्ये 10 कोटीची तरतूद केली. प्रकल्पासाठी 113.91 म्हणजे 14 कोटीचं कर्ज आपण उचललं आणि ही आपण जी डिस्टिलरी आपण उभी केली ती 124 कोटीमध्ये आपण उभी केली. किती 132च्या ऐवजी 124 मध्ये आपण उभी केली आणि गेल्या वर्षी आपण ते चालवली. चांगली चालली पण केंद्र सरकारनं पुन्हा निर्णय घेतला की तुम्ही BHEV पासून इथेनॉल बंद करा आणि ते बंद करा म्हटल्यानंतर आपण ते बंद केलं आणि त्यामध्ये सुद्धा 35 कोटीच्या कर्जाची परतफेड आपण केली. किती केली 35 कोटीच्या. मी आता 78 कोटी कर्ज फक्त आता आपलं राहिलंय की जे यावर्षी डिस्टिलरी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. 64 लाख लिटर आपण इथेनॉल तयार केलं. पुन्हा सरकारनं तेव्हा बंदी आणली. आता RS आणि ENA चाललेलं आहे. म्हणजे कर्ज घेतलं तर फेडण्याची क्षमता आपली आहे ना म्हणून आपण कर्ज घेतो. आता जे आपल्याला विस्तार वाढ जी आपल्याला कारखान्याची करायची आहे त्यासाठी आपण 22 साली आपल्याला प्रत्यक्ष राज्यस्तरीय खरेदी समितीची मान्यता मिळाली आणि त्याप्रमाणे हे काम आता सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपली स्वतःचा स्वनिधी हा 59 कोटी 69 म्हणजे जवळ 60 कोटी आपला स्वनिधी आहे आणि एवढा निधी आपण त्यासाठी घातलेला आहे आणि त्या माध्यमातून हाही प्रकल्प चांगल्या प्रकारचा चालेल. साधारणपणे 11,000 टनाचं आपल्याला क्षमता असताना आपण तिथं ते ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे 13-13,500 टन आपल्याला गळीत करायला पाहिजे. जुना जो 2,500 प्लॅन्ट आहे तो आपण बंद ठेवणार का. जुने बॉयलर आणि जुने मिल आता जुने झालेले आहेत आणि मग हे नवीन विस्तार वाढ झालेले आणि 95-96ला जो प्लॅन्ट टेक्समॅकोचा उभा केला तो 7-7.5 जातो तो प्लॅन्ट आणि हा प्लॅन्ट असं चालवून आपण साधारणपणे 110% रिझल्ट मिळाला पाहिजे. म्हणजे 11,000च्या 110 म्हणजे जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त ॲव्हरेज मिळाला पाहिजे आणि त्यासाठी 13-13,500 टन गळीत हे आपल्याला करावं लागेल आणि तशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हा प्रश्न राहणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की सहकारावर कृपया आपण राग व्यक्त करू नका कारण हे मानक आहे. मानक याचा अर्थ असा की सहकारामध्ये जर का दुर्दैवानं 5-50 वर्षांतर सहकार मोडीत निघाला तर सगळे खाजगी कारखानदार एकत्र बसतील आणि सांगतील की 2500 रुपये दर, इकडं 2500 तिकडं 2500 जाईल तिकडं 2500. त्यावेळी कंटाळून शेतकरी ऊस लावायचं बंद करेल. उत्पादन खर्च निघायचा नाही. मी तुम्हाला भीती घालतोय असं समजू नका. मी सहकारात काम करतोय. मी अतिशय वेळ त्या ठिकाणी देतो आणि सगळी माहिती घेतो. आपण मग इतर कोरोना काळामध्ये आपण सॅनिटरी चांगल्या प्रकारचं केलं, कंपोस्ट खतं देतो आपण चांगल्या प्रकारची. त्याच पद्धतीनं एक ॲग्री इंजिन चालू केलं, BSc ॲग्री आपण चालू केलेलं आहे आणि ह्या ज्या निवडणुका आपल्या आहेत ना ह्या सगळ्या पक्षविरोध होतात. सह्याद्रीची निवडणूक आपण जर पाहिली तर ही कुठल्याही कारखान्याची निवडणूक आपण जर पाहिली महाराष्ट्रात तर ही सहकारी संस्था ह्या पक्षविरोध निवडणुका होतात आणि त्या पक्षविरोध निवडणुका होण्यासाठी
आपण सर्वांनी सहकार्य करावं. अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे. 21 तारखेला अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे आणि तेव्हापासून मग खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होईल. 24 तारखेला चिन्ह मिळेल, एकच चिन्ह मिळणार आहे आणि त्यामुळे ते आपण सर्वांनी येऊन घरोघरी जाऊन त्या ठिकाणी हे चिन्ह सगळ्यांनी समजून सांगावं अशी विनंती या निमित्तानं करतो. त्याच पद्धतीनं काय होतंय की मगाशी जसे मी म्हणलं ना की अफवा या मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्या जातात की कारखान्याबद्दल काहीतरी बोलायचं, वेड्यावाकडं बोलायचं, काहीतरी माझ्यावर टीका करायचं. का तर मला का झालं तर का माझ्यावर टीका करते तेच कळत नाही. मी एवढा वेळ देतो तरी सुद्धा माझ्यावर टीका करतात. पण हे काय माझी खाजगी प्रॉपर्टी नाही, तुमची प्रॉपर्टी आहे. खाजगी असतं तर मी तुमच्याकडे मत मागायला आलो नसतो ना. खाजगी असताना काय मत मागायला संबंध येतो का? मला सांगा आता ज्यांचे खाजगी कारखाने आहेत ते काय तुम्हाला सांगतात का हे आम्हाला मध्य बाबा आम्हाला सहकार्य करा? ते फक्त ऊस द्या म्हणतात. ऊस तुम्ही दिल्यानंतर तुम्ही आमच्याशी मांडू शकता. मी आज इथं आलो, तुम्ही मुद्दे मांडू शकला. खाजगी कारखानदार मांडू शकता हो तुम्ही? 3-3, 4-4 महिने पैसे मिळतात, तुम्ही काय बोलू शकता का? बिलं वेळच्या वेळ देतो. एखाद्याला प्रसंग आला, जमिनीचा व्यवहार झाला, कोणता आजार आहे, फी भरायची आहे, ऊस कंपाऊंडच्या आत आला की आपण दुसऱ्याच पैसे देतो. फक्त सोसायटी दाखला नीलचा आपण घेतो. हे सहकारामुळे घडतं. हे सहकारामुळे हे घडतं आणि त्या दिशेनं आपण एक चांगल्या प्रकारचं काम केलं. आता एक काय टीका केली जाते की मयत वारसचे शेअर ट्रान्सफर केले जात नाहीत अशी टीका आमच्यावर केली जाते मुद्दाम. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 17-18 साली 173 प्रकरणं आले आपल्याकडं मयत वारसची. त्यापैकी जी परिपूर्ण होती, परिपूर्णचा अर्थ असा की भावाचे सही बहिणीचं हक्क सोडपत्र असे 132 झाले, 41 राहिले. 18-19ला 362 आली, 339 झाली. 19ला 480 आली, 390 झाली. 20-21ला 369 आली, 339 झाली. 21-22ला मात्र काय घडलं की 456 आली आणि 213 फक्त झाली. मग आम्ही आमच्या सगळ्या यंत्रणांना कामाला लावलं. ही प्रकरणं तुम्ही गोळा करा, हे पेंडिंग राहणं बरोबर नाही. ऑडिटमध्ये याचा रिपोर्ट, ऑडिटमध्ये रिमार्क निघतात. आणि मग पुढच्या वर्षी काय झालं की 610 प्रकरणं आली आणि 457 ही पूर्ण झाली, 153 अपुरे राहिली. पण 23-24ला काय घडलं, 377 आली, फक्त 72 झाली. 24-25ला पुन्हा 350 आली, फक्त 39 झाले. हे काय झालं असं? तर एक सामाजिक प्रश्न विशेषतः कोरोना नंतरच्या काळामध्ये सर्व ठिकाणी एक निर्माण झालेला आहे की भाऊ सही देत नाही, बहीण हक्क सोडपत्र देत नाही आणि मग घरोघरी वाद. 85 तक्रारी आपल्याकडे अशा आहेत. त्यामध्ये एक तक्रार आहे चिखलीची. एक पोलीस कॉन्स्टेबल होते, मुंबईला होते. त्यांनी त्यांच्या भावाच्या नावात शेअर झाला. आपण बंच द्यायचो, ते बंच दिला त्याच्या भावाला. त्यांनी मुंबईत जाऊन सही आणली. 10 वर्ष काय नाही, पण आता ते म्हणतात की माझी सही नाही. मी त्यावेळेस ड्युटीवर होतो. मी म्हणलं असं कुठं आहे, ड्युटीवर असताना सही करू नका असं कुठं काय आहे? आता समजा तुम्ही ड्युटीवर असताना तुमचा घरगुती काय विषय आला, तुम्हाला सही करायचा अधिकार आहे. हां, तुम्ही रजिस्टरला जाऊ शकत नाही किंवा तिथं ड्युटीवर राजा काढल्याशिवाय जाऊ शकत नाही. एक दुसरी चिखलीची तक्रार आली आणि त्या चिखलीच्या तक्रारीमध्ये तिथं अशी तक्रार झाली की एक आपले सभासद भगिनी होत्या, त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. त्यांच्या थोरल्या भावाच्या नावावर तो शेअर झाला. 4-5 वर्ष गेल्यानंतर तो त्यांचा त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर, ज्या भगिनी मयत झाल्या सभासद, त्यांच्या थोरल्या मुलाच्या नावावर तो शेअर झाला. धाकट्या भावानं त्याला सही दिली. दुर्दैवानं ज्या बंधूच्या नावावर शेअर झाला थोरल्या, त्याचंही गेल्या 2 वर्षापूर्वी निधन झालं. मग हे निधन झाल्यानंतर धाकटा भाऊ आला आणि तो काय म्हणला की तो शेअर्स माझ्या नावावर ट्रान्सफर झाला पाहिजे. मी त्यांना काय सांगितलं की कायद्याप्रमाणे आता त्याचे वारस हे त्याची पत्नी आणि मुलं त्याचे आहेत, तुम्ही वारस नाही कायद्याप्रमाणे. तो म्हणे माझ्या आईचा शेअर आहे. म्हणलं ठीक आहे, पण झाला तो का नावावर, भावाच्या नावावर. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ऊस घाला, तुम्हाला नवीन शेअर देतो. त्याचं म्हणणं तसं नाही, मला तोच शेअर पाहिजे. आता काय करा सांगा. म्हणजे जेवढं जास्त डीपमध्ये जाईल तेवढे प्रश्न निर्माण जास्त होतात, घरगुती वांदे त्या तिथं होतात. आपण आता एक सांगितलं की सभासद करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सलग ऊस घाला, आम्ही सभासद तुम्हाला करतो. कायद्यानं ऊस हा आलाच पाहिजे. मयत वारस सुद्धा बरं का,
तुमच्या वडिलांचा तुमच्या नावावर जमीन झाल्यानंतर तुम्ही कारखान्याला ऊस घालावा लागेल तुम्हाला, तर तुमचा तो शेअर ट्रान्सफर होईल. शेअर ट्रान्सफर होताना शब्द असा आहे, ऊस उत्पादक शेतकरी. पोटनियमामध्ये असा आहे, ऊस उत्पादक शेतकरी हा सभासद व्हायला पात्र आहे. ऊस उत्पादन तुम्ही करायला पाहिजे. त्याच पद्धतीनं ऊस लवकर जात नाही ती तुम्हाला मी सांगितलं की पुढच्या वर्षी हा प्रश्न येणार नाही. त्याच पद्धतीनं टोळीवाले पैसे घेतात, हा प्रश्न कॉमन आहे. देतो कोण पैसे? हो, आपल्याच गावातला एखादा शेतकरी देतो. थोडंसं आपण त्याला एक पायबंद घातला पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो, आमचा प्रयत्न असतो, आम्ही सारखं लक्ष ठेवतो. फक्त एक नियम आपल्याला गावाला करावा लागेल, कारण शेवटी कायद्यानं आम्हाला ऊस हा तोडावाच लागतो आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. लागणीची नोंद नाही आपण जे म्हणताना किंवा अगोदर केली जाते, तुम्ही मला जर सांगितलं ना, मी त्या स्लिपवर कारवाई करेन. तो काय आपला काय पाहुणा नाही, स्लिप आहे कोण असेल. त्यामुळे तुम्ही मला सांगा, असं झालं असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई जरूर करू. आपण आता ऑनलाईन नोंदी घेतो त्यामुळे हा प्रश्न येतच नाही. ती स्लिप आहे कुंभार बरोबर आहे ना, फिरताना फोटो काढताना फोटो काढून कारखान्यावर पाठवता, तर असा प्रश्न येत नाही. जरी त्यातनं काय तुम्हाला वाटलं असेल आम्ही चौकशी, फक्त आम्हाला लेखी दिलं पाहिजे मात्र, बरं काय. असं अगदी तुम्हाला वाटत असेल माझं नाव कशाला, तर तुम्ही लेखी बिन नावे दिली तरी चालेल, मी त्याची चौकशी करेन. कारण माझी नैतिक जबाबदारी आहे, तुम्हाला न्याय द्यायची माझी नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही मला सहकार्य करता, मी तुम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं. आता निवडणुकीच्या निमित्तानं काही मुद्द्यांच्यावर चर्चा ही होत राहील. आपल्या गावामध्ये नोंद होती 52.62 हेक्टर होती, फक्त 8.44 हेक्टर ऊस आपल्याकडे आलेला आहे. बाकी बहुतांश ऊस बाहेर गेलेला आहे. रस्ता झाला आहे, चांगल्या सोयी झाल्या, त्यामुळे खाजगी कारखानदार येतात. पण सहकार टिकला पाहिजे आणि सहकाराचं गणित जेवढं जास्त होईल तेवढा बेनिफिट हा आपल्याला जास्त असतो आणि त्या दृष्टीनं टकलेकरांनी आतापर्यंत सहकार्य केलं आहे. असं सहकार्य आपण पुढच्या काळामध्ये करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. राजकीय दृष्ट्या काही चर्चा सुरू होतील, काही मुद्दे इथे येतील, त्यावर आम्ही सर्वजण उत्तर द्यायला समर्थ आहोत. आपल्याला वेळोवेळी उत्तर तशा प्रकारची दिली जातील. आपल्या काही शंका असतील, काय राग असेल तो मनात न ठेवता आपण सर्वांनी PD पाटील पॅनलला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी करतो. आमच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत केलं याबद्दल सर्वांची अतिशय मनापासून मी आभार मानतो. आपल्याला काही दुःखद घटना घडल्यामुळे इथं सभा घ्यावी लागली, जय हनुमानच्या या प्रांगणामध्ये घ्यावी लागली. गावामध्ये काही मंडळी येऊ शकले नसेल त्यांनाही तुम्ही सांगा. जर राजकीयदृष्ट्या कुणाचा राजकीय विरोध असेल त्यांनाही सांगा. आता एक मात्र घडलंय की पूर्वी आपल्या गावात ट्रॅक्टर होते, आता ट्रॅक्टर नाहीत. पूर्वी कसं होतं, ट्रॅक्टर ज्यावेळेस होते त्यावेळेस ऊस जायला अडचण नव्हती, कारण ट्रॅक्टरवाल्याला वाटायचं की ट्रॅक्टर माझ्या गावात पाहिजे आणि ड्रायव्हरला वाटायचं की माझ्या गावातनं मला भाकरी माझी जेवण मिळालं पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरही कमी झाले आहेत आणि त्याचा फटका सुद्धा सर्वच कारखाना बसतो. त्याला पर्याय म्हणून ट्रॅक्टर गाडा हा काढलेला आहे आणि त्यातून ऊसाची वाहतूक सुरू आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.